नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा म्हात्रे ब्लॉग 1मध्ये स्वागत आहे. आपण आहोत अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये आपण अशी डेअरी कवर करणार आहोत. इथे दूध तर मिळतेच आहे, पण त्याची लस्सी फार फेमस आहे आणि लस्सी व्यतिरिक्त त्यांच्याकडे पेढे पण अवेलेबल आहेत आणि गाईचं साजूक तूप पण अवेलेबल आहे. तर चला पाहूया, तुम्हाला दाखवतो काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते. तुम्ही लस्सी वगैरे इथं खायला आलात तर तुम्हाला इथे व्यवस्थित अशी सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे, पाहू शकता आपण. ही अशी इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? श्रेयश राकेश चौधरी. आपलं शॉपचं नाव काय? जनसेवा डेअरी. आणि तुम्ही कधी चालू केलात बिझनेस हा बिझनेस 2003 पासून चालू आहे. आणि कोणी चालू केला होता? हा म्हणजे वडील आणि आजी आजोबा हे मिळून चालू केलेला हा बिझनेस आहे. ओके. आणि तुम्ही काय वर्षांनी चालू केला इथे? मी स्वतः 12वी झाल्यानंतर मी इथे जॉईन झालो मम्मी पप्पांना हेल्प करायला आणि या रीतीने आम्ही बिझनेस पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. दूध जे विकता त्याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत? आपल्याकडे गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, तूप आहे, मावा आहे, पनीर आहे, अजून बरेच प्रोडक्ट आहेत जे सगळे आपण मॅन्युफॅक्चर स्वतः करतो इथे. आणि तुम्ही दूध पण तुमचंच आहे का तुम्ही दूध बाहेरून घेता? दूध आपण बाहेरनं आणतो. ओके. बाकीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत दुधाचे ते सगळे आपण मॅन्युफॅक्चर करतो. म्हणजे पनीर वगैरे जे आहे किंवा आपला गावठी तूप वगैरे तुम्ही स्वतः बनवता काय? हो, गावठी तूप, गाईचं तूप, म्हशीचं तूप शुद्ध आपल्या इथे बनवलेलं असतं. आपल्याकडे लस्सी पण फेमस आहे. आपल्याकडे 2 प्रकार आहेत लस्सीमध्ये, मलाई लस्सी आहे, मँगो लस्सी आहे. आपण ते दोन्ही स्वतः बनवतो. नो ॲडिंग प्रिझर्वेटिव्स आणि सगळं नॅचरली बनवलं जातं आपल्या इथे. याच्यामध्ये कलर ॲड करत नाही ना? नाही, बिलकुल नाही. मँगो लस्सी ही आपल्या इथे नॅचरली म्हणजे मँगो पल्पनी बनवलेली जाते. ओके. कलर नाही ॲड करत? नो ॲडिंग कलर वगैरे काहीच नाही. मग तुम्ही बाहेरून आणि तुम्ही स्वतः मेकिंग करता त्याची? हो, स्वतः मेकिंग करतो आपण. ओके ओके. आणि तुम्ही काय काय विकता इथे? अजून आपलं आहे मावा आहे, चक्का आहे, मलाई चक्का, हे सगळं प्रोडक्ट आपणच करतो. लोणी बाहेर पाहिलं काउंटरला ते पेढे पण तुम्ही स्वतः बनवता का बाहेरून आणता? कंदी पेढे आपण स्वतः बनवतो इथे. ओके. अलिबाग स्पेशल कंदी पेढे आहेत आपल्या अलिबागमध्ये फर्स्ट आणि पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस केलेत अलिबागसाठी. ओके. मग तुम्ही फर्स्ट पर्सन कंदी पेढे इथे बनवलेत करून अलिबागमध्ये? अलिबागमध्ये कंदी पेढे. ओके ओके. आता यांची आपण मँगोची ट्राय करूया. एकदम छान आहे. याच्यामध्ये बिलकुल कलर ॲड केलेला नाही आहे, प्युअर लस्सी आहे एकदम. तुम्ही पण या आणि इथे चव घ्या याची मँगो लस्सीची, फार छान लस्सी आहे. आपल्या इथे आपण रबडी आणि बासुंदी इथेच बनवतो. चला बघूयात कसे बनवतो आपण. तुम्ही मशीन केव्हा लावली ही आपली साधारण 5 वर्ष झाली असतील तेव्हापासून आपण. मग त्याच्या आधी तुम्ही आता हे कंदी पेढे किंवा हे आपलं बासुंदी वगैरे बनवत नव्हते का? नाही. आपण 5 वर्षापूर्वी चालू केलं का इकडे? हो, हे 5 वर्षापासून आपण रबडी, बासुंदी प्लस कंदी पेढे आपण प्रोडक्शन स्टार्ट केले. चला पाहूया. आता सध्या रबडी चालू आहे. रबडी आहे का? हो. ओके. त्याच्यानंतर कंदी पेढा तयार होतो. ओके. मग आता ही जी आता रबडी चालू आहे? हो, रबडी चालू आहे. त्याच्यानंतर तुम्ही कंदी पेढ्याचं पेढे करणार? येस. ओके. मग दूध कसलं आहे? म्हशीचं आहे? म्हशीचं दूध आहे का? ओके ओके. तुम्हाला त्याच्या स्मेलनेच समजेल का बासुंदी किती उत्कृष्ट झालेली आहे. त्याचा सुगंध फार चांगला येतो एकदम. बासुंदी, रबडी, पेढा आम्ही कुठेने आणून विकत नाही, आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. ते आपल्या इथे प्रॉपर बनवलं जातं. आणि हे तुम्ही कोणाचं बघून करताय का तुम्ही स्वतःचं मेकिंग आहे? नाही, आम्ही स्वतःचं मेकिंग हे स्टार्टअप केलेलं आहे. ओके. हे काय करताय आता? ते रबडी काढतायत. रबडी काढताय का आता? हां, आता ही तयार झालेली आहे रबडी. रेडी झाली का एकदम? हां, रेडी झाली एकदम. एकदम गरम गरम. गरम गरम. आणि इथे जो साचा लागला तो कसला साचा आहे हा?
हा साच्यामध्ये ना आपण पनीर मावा व तूप ह्याच्यात बनवले जाते. ओके, आता सध्या बंद आहे ना? हो हो, आता सध्या बंद तुम्ही आहे. केव्हा बनवताय? हे आपलं 1 दिवसाआड चालू असतं रोजचं. ओके, एक दिवसाचा गॅप तर तुम्ही मेकिंग करता का? हो, आपण म्हणजे fresh एक दिवस to fresh गॅप टाकून देतो. दरवेळेस हां. एक दिवस गॅप टाकून तुम्ही एक आपलं मेकिंग चालू तुमची हो असते. हो, कारण की आपल्याला एकच आहे का गिराईकपर्यंत सगळ्या गोष्टी फ्रेश पोचल्या पाहिजे. ओके, तुम्ही असं ठेवत नाही की 1-2 दिवस 5 दिवस बनवून ठेवत नाही, नाही. एक दिवस गॅप टाकून तुम्ही फ्रेश एकदम विकता. कंपल्सरी आम्ही अल्टरनेट डेज बनवत राहतो आणि आम्ही गिरायकांना फ्रेश प्रोव्हाइड करण्याची सुविधा ठेवतो. ओके, आणि तुम्ही तुम्ही ऑर्डर पण घेता का फक्त शॉपला कस्टमर येऊन घेऊन नाही नाही, ऑर्डर पण घेतो आम्ही. लग्नाच्या आणि home ऑर्डर, delivery? बर्थडे हे आणि होम डिलिव्हरी? होम डिलिव्हरी आम्ही देत नाही. ओके, म्हणजे कस्टमरला इकडे यायला लागेल आणि ते म्हणजे ऑर्डर देऊन Yes, ते yes. इथे येऊन घेऊन जाऊ शकता. घेऊ जाऊ शकता. ओके ओके. तुम्ही पाहू शकता आत्ताच दूध आलेलं आहे, एकदम फ्रेश दूध आलेलं आहे. चेक करू शकता तुम्ही. एकदम जाड आहे हो दूध. हो, दुधाचं थिकनेस फ्रेश आहे आपलं दूध. हे दूध कसलं आहे? म्हशीचं का गाईचं? हे म्हशीचं आहे. म्हशीचं दूध आहे का? येस. साधारण क्वांटिटी काय आहे याची? ही क्वांटिटी आता असेल 400 to 500 लिटर्स. हो, एवढी बसते याच्यामध्ये? हो हो. ओके. आता आपण बघा, लस्सी आहे ना, मशीनद्वारे आपण कशी तयार करतो ते दाखवतो. आता आपल्याकडे अजून काय काय प्रोडक्ट आहेत? आपल्याकडे गुळाचं खरवस भेटतं, ओके. साखरेचं खरवस भेटतं, ओके. श्रीखंड आहे, आम्रखंड आहे. हे 2 प्रोडक्शन आपल्या इथे होतात. ओके हे आपण बाहेर ना आणतो. ओके, हे 2 प्रोडक्ट तुमच्या बाहेरचे आणि तुमचे हे तुम्ही स्वतः बनवता? हो येस. आपलं ओपन करून पाहता येईल ना? हो हो हो, पाहता येईल. हे आहे आपलं बदाम पिस्ता श्रीखंड आहे, ओके. तुम्ही बघू शकता. हो, ठीक आहे. एकदम ठीक आहे. आता हे आम्रखंड आहे आपलं मँगोचं बनवलेलं. छान आहे. हे आहे गुळाचा खरवस. हा तुम्ही फक्त बाहेरून मागवता का? हो, बाहेर ना मागवतो हा. आणि हे साखरेचं आहे. हा पण बाहेरून येतो ना? हो हो हो. अजून काय काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे? अजून आपल्याकडे तूप आहे, गाईचं साजूक तूप, म्हशीचं साजूक तूप. ठीक आहे, हे म्हशीचं आहे. ओके, म्हशीचं आहे का दूध आहे? येस. ओके. हे जसं आम्ही फ्रेश बनवतो तसं लगेच आपण 1-2 तासानंतर पॅकिंग करून ठेवून देतो कस्टमरना रेडी. ते तुम्ही रोज बनवता का कसं काय? नाही, 1-4 दिवसांनी आम्ही बनवतो. आणि हे तूप जर कोणी समजा कोणी नेलं घरी हां, तर किती दिवस टिकतं? महिनाभर हे राहतं? आम्ही गॅरंटी देतो, वर्षभराची गॅरंटी देतो. हो, वर्षभर राहतं ते? हो, ह्याची गॅरंटी आहे. प्लस ना फ्रीजमध्ये ठेवायचं नाही गरम करायचं, जसं आहे तसं बाहेर ठेवून तुम्ही वर्षभराची गॅरंटी आहे, तूप यूज करू शकता. ओके, बाहेरच ठेवायचं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं गरजच नाही. नाही काहीच, म्हणजे खराब होणंच नाही. नाही नाही. ओके, अजून कुठलं तूप आहे? अजून आपल्याकडे गाईचं एक तूप आहे. दोन्ही पण तुपाची गॅरंटी आहे? हो, दोन्ही पण वर्षभराची? तुपाची गॅरंटी आहे. ओके हे गाईचं तूप आहे, ओके, साजूक तूप. छान. हे पण तुम्हीच बनवता? हो हो, हे सगळे प्रोडक्शन आपणच करतो. आता हे दोन्ही काय काय ऑप्शन आहेत? ही रबडी आता आपण जी बघितली ना, हा. ती ही रबडी आहे. ओके आणि ही बासुंदी आता आणलेली आहे, फ्रेश गरम एकदम बनवलेली. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे मावा, लोणी, ग्रीन पीस आहेत आणि चक्का आहे. ग्रीन पीस तुम्ही सोलकढी. बाहेरून आणत असाल ना? हो, ग्रीन पीस हे बाहेर ना आणतो, पण आपली जी क्वालिटी हा. आहे ती विदाऊट पाणी मिक्सिंग वगैरे फुल फ्रेश असते ग्रीन पीस. ओके. त्यात आपण कुठेच हलगर्जीपणा करत नाही, कस्टमरला क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतो ओके ह्याच्यामध्ये पण. ओके. आणि हे तुमचं स्वतः प्रोडक्ट आहे का? हो हो, हे आहे लोणी. लोणी आहे का ते? लोणी. ओके ही आपण स्वतः बनवतो. ओके. ही पण लोणी स्वतः बनवतो. हा मलई मावा आहे, मलाई आपण- मावा. हा पण आपण स्वतः बनवतो. ओके बनवल्यावर लगेच आपण 2 दिवसात पॅक करून टाकतो लगेच. ओके. आणि याचं टायमिंग काय राहायचं? याचं टायमिंग 6 to 9 months असतं. ओके, 6 to 9 months चालतं काय? हा, पण- म्हणजे खराब होत नाही, फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचं. बिलो डिग्री टेम्परेचरमध्ये असेल, परफेक्ट टेम्परेचर मेंटेन ओके. असेल तर तो परफेक्ट राहतो. आणि लोणी लोणी वगैरे पण आपलं वर्षभर राहतं. वर्षभर राहतं का? येस सर. ओके, मग क्वालिटीचा काहीच प्रॉब्लेम नाही. क्वालिटीला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे हे आहे आपला मलई चक्का, त्याच्याने आपण श्रीखंड वगैरे बनवतो. ओके, त्यासाठी आहे का? त्यासाठी आहे. तो आणि मलई किती दिवस चक्का. चालतं? हा आपला 3 to 4 months चालतो. फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचा? हो, फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचा. आणि ही आपली स्पेशल स्वतःची सोलकढी. हे पण तुम्हीच बनवता का? हो हो हो. ओके, छान.
आता आपल्याकडे पार्सलची सोय पण आहे ना इथे? हो हो, पार्सलचं सोय आहे. आपण अशा ह्याच्यात पॅक करून ओके, देतो. असा ग्लास बनवला आहे का? हो हो हो, बनवलेला आहे. ओके. त्याला स्ट्रॉचा पण ऑप्शन आहे. वा, छान एकदम. मी बाहेर बघितलं ॲक्च्युली तिथं प्लास्टिकचा ग्लास असतो, वरून प्लास्टिक लावून रबर लावून देतात, पण तुम्ही हा ऑप्शन ना फार चांगला केलात. हो. म्हणजे कस्टमरसाठी सोय व्यवस्थित आहे एकदम, म्हणजे काही टेन्शन नाही. म्हणजे ते लोक कुठे पण ते घेऊन जाऊ शकतात. येस येस, म्हणजे इतर मुंबईला ट्रॅव्हल करत असतील हां. तरी जाताना घेऊन जाऊन ते ग्रॅब करून फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकतात. हा, आणि जाता जाता पण ते होतात ना स्टोअरने. Yes, yes. म्हणजे जस्ट लाईक कॉफी आपण जेव्हा घेतो कुठल्या तरी Yes. शॉपमधून, चांगल्या शॉपमधून, तसंच तुम्ही एकदम छानपैकी असं एक ग्लास बनवलेला आहात. तुम्हाला आयडिया कशी आली? ही आयडिया मला इंस्टाग्रामवर क्रोल करताना आली की Okay. बाकी लोक जर कॉफी वगैरे प्रोव्हाइड करतात हां. तर आपण आपली लस्सी का नाही लोकांना प्रोव्हाइड करू शकतो. आम्ही बेसिकली पिशवीत बांधून द्यायचो. बरोबर आहे, ते actually फार चीप वाटतं फार पिशवीमध्ये. चीप वाटतं. हां. प्लस लोक मुंबईला न्यायची ते आम्हाला म्हणायची चांगली राहील नाही राहील. खराब त्याच्यात होईल दिल्यापासून आम्हाला काही कंप्लेन येत नाही. लोक उलट खुश होऊन अजून आमच्याकडनं मागून एक्साइटेडली नेतात. पार्सलची बरं. सेवा वाढली असेल आता. हो हो, नक्की. पार्सलचा जाम वाढला हो असेल. हो हो. तो आपण मगाशी बघितला ना, तो आपला स्टोर रूम आहे. Okay. आणि इथे आपण विकण्यासाठी दूध ह्या फ्रीजमध्ये स्टोअर करतो. ओके, हा आहे आता सध्या गाईचं दूध. म्हणजे ते विकायसाठी आहे. हा, हे विकायसाठी आहे गाईचं दूध. हो. आणि इथे पुढे? इथे पुढे आपलं म्हशीचं दूध आहे या कप्प्यात. ओके. हे ओपन सेपरेट असतं आपलं टोटली. जास्त असेल म्हशीचं दूध आहे का? हो हो हो. गायचं कमी जातं तुमच्याकडे? हो, हो, हो. आम्ही गाईचं बघितलं तर स्टॉक तो जास्ती आहे. गायचा yes. दुधाचा स्टॉक जास्ती आहे. हो, बरोबर. जास्त म्हशीचं दुधाचा सेल जास्ती आहे. हो हो, बरोबर. हे श्रीखंड आम्रखंड तुम्ही पाहू शकता. हा आपला पाव केजीचा पॅकिंग आहे आणि हे पेढे आपण स्वतः बनवतो. ओके. ह्या पेढ्याचा तुम्ही थिकनेस वगैरे बघू शकता. आणि तो बघा किती सॉफ्ट आहे. एकदम सॉफ्ट आहे. एकदम सॉफ्ट आहे. आपल्याकडे अजून एक प्रोडक्ट आहे जे आपण सीझनल वाईज ठेवतो. जसं आंब्याचा सीझन चालू होतो तसं आपण आमरससुद्धा ठेवतो. ओके. तर हे बघा आपल्याकडे 2 प्रकार आहेत. हापूस आहे का मिक्स आहे? हा हापूस आणि पायरी मिक्समध्ये Mix आहे. येतो. आणि हा कसा किलो आपल्याला आहे? 140 रुपये किलो पडतो. ओके. ओके. आणि हा आहे तो प्युअर हापूस आहे. हा 220 रुपये पडतो आपल्याला. ओके, हे सगळं तुम्ही बाहेरून आणता का? हो हो, बाहेरनं आणतो आपण हे. ओके, म्हणजे तो प्युअर हापूस आहे. हो, तो प्युअर हापूस आहे. प्लस त्याच्यावर पॅकेजिंग वगैरे, डेट वगैरे, मॅन्युफॅक्चरिंग डेट, विकणं, एक्सपायरी प्रॉपर लिहिलेलं आहे. ओके. हा आपला फोटो आहे ना, ओपनिंगचा फोटो आहे. 26 जानेवारी 2003 रोजीचा. हां, ते कोण आहेत ते? हॉटेलला कोण आलं होतं? जयंत पाटील होते, गृहमंत्री होते आपल्या इथे. स्वतः होते का ते? हा, ते स्वतः होते. अजून कोण कोण आहे त्यामध्ये? अजून त्यांच्यासोबत आपल्या इथे पप्पा ठाकूर होते, ते पण होते. आणि जे टी पाटील ते पण होते आपल्या इथे. वा, मस्त. आता आपलं एक राहिलं बोलायचं मगाशी हां. की तुमची एकच शाखा आहे की तुमच्या अजून पण शाखा आहेत अलिबागमध्ये? आपल्या अजूनही शाखा आहेत. हां. आपण फ्रँचायझी पण प्रोव्हाइड करतो. ओके. आपल्या स्वतःच्या ही अलिबागमधली शाखा आहे, हां. पिंपळवाटची आहे, ओके. गुरुमखानची एक आहे. हां. या सगळ्या शाखा आपल्या आहेत. आणि ऑल ओव्हर रायगडमध्ये आपल्या फ्रँचायझी पण आहेत. तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव राठोड. तुम्ही केव्हापासून इथे लस्सी प्यायला येता? मी बरेच वर्ष इथं 7-8 वर्ष झाले ही लस्सीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतो इथं मी. तुम्हाला लस्सी आवडते का इकडली? येस येस, नक्कीच. चांगली आहे एकदम. क्वालिटी पण आहे चांगली. हा काय? हो. लस्सी गरमीमध्ये पेलीच पाहिजे. ते शरीरासाठी चांगली आहे. आणि इथली लस्सी फार स्पेशल आहे ना? आणि इथली लस्सी फारच स्पेशल आहे अलिबागमध्ये. ओके, थँक्यू दादा. येस. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ते लस्सी केव्हापासून पिताय? मी एक 10 वर्षापासून पिते. ओके, तुम्हाला लस्सी आवडते का इकडली? खूप एक नंबर. जनसा लस्सी इज द बेस्ट लस्सी. बेस्ट लस्सी आहे ना?
आणि तुमची स्पेशल लस्सी कुठली आवडते कुठली मँगो लस्सी. ओके, तुम्हाला मँगो लस्सी आवडते का फार? ओके ओके. बाकी तुम्हाला चव वगैरे कशी, तुम्हाला काय Taste एक number, नाही, तुम्ही काय सांगाल आमच्या म्हणजे सबस्क्रायबरांना की इथली लस्सी कशी आहे, काय आहे? जनसो लस्सी इज द बेस्ट लस्सी. हां, एकदा पिऊन बघा. नक्कीच यायला पाहिजे ना प्यायला. नक्की नक्की. अलिबागमध्ये 100%. फेमस लस्सी आहे एकदम. अलिबागमध्ये फेमस लस्सी जनसो लस्सी. ओके ओके. आपलं नाव काय? माझं नाव करण वाघेला आहे. ओके, थँक्यू. वेलकम सर. आपल्याकडे 2 लस्सी आहेतच, मँगो लस्सी आणि मलाई लस्सी. आपल्याकडे ड्रायफ्रूट लस्सी सुद्धा भेटते. दाखवा समोर अशी. काय कॉस्ट पडते याची? ती आपल्याला 80 रुपीज भेटते ओके, 80 रुपयाला फुल ग्लास. फुल ग्लास. आणि हाफ हवे असेल हाफ पण अवेलेबल आहे Half का नाही? available नाही. हाफ नाही आहे, फुल फक्त. फुल कंपल्सरी. हो, छान. आपण यांची ड्रायफ्रूट लस्सी ट्राय करून बघूया. एक नंबर जो आहे, एक नंबर. नक्की या ट्राय करायला, फार मजा वाटेल. खरं सांगतोय, टेस्ट फार मस्त आहे, छान आहे एकदम. आणि तुम्हाला ही फुल घ्यायला लागेल, हाफ मिळत नाही इथे. 80 रुपये सध्या, आत्ताची प्राईस 80 रुपये आहे, फुलची प्राईस 80 रुपये आहे. हे बघा, आत्ताच हे आपल्या इथे पनीर, मलाई पनीर फ्रेश बनवून आलेलं आहे. एकदम फ्रेश आहे. हो, एकदम फ्रेश आहे. तुमचाच नक्की मंडळी. आता आपण ना पेढा आणि मलाई पनीर यासाठी घेतलं आहे. तुम्हाला मी खाऊन दाखवतो, सॉरी तुम्हाला खाऊन सांगतो याची चव कशी आहे ती. पाहू शकता आपण. पेढ्याची खरंच चव फार छान आहे, जास्त गोड पण नाही, सॉफ्ट आहे एकदम. खाल्ल्याला लगेच वेगळला. आता पनीर ट्राय करून घ्या. तुम्ही पनीर पाहू शकता जे सॉफ्ट आहे ते. पनीर पण छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. बेसिकली चव मस्त, अल्टिमेट. हे पनीर आहे ना, ते आपण स्वतः बनवतो आणि त्याच्यात सॉफ्टनेस पण आहे, तर थोडासा आपण जाड ठेवतो का, तर आपल्याकडे बरेच कस्टमर आहेत जे हॉटेलवाले आहेत, त्यांना तंदुरीला यूज करायला लागतो. Okay. तर बट ऑब्वियस कसं होतं, मलाई पनीर असल्यामुळे तो कधी कधी पडतो त्या टिक्क्यामध्ये. बरोबर आहे. मग थोडा आपण हार्ड करतो. गळतो तो ॲक्च्युली. हां, थोडा आपण हार्ड करतो त्याला, का तो तंदुरीवर टिकून राहावा आणि आपल्या सगळ्या गिरायकांना प्लस आपल्या कस्टमरना प्रोव्हाइड व्हावा, हे असतं. म्हणजे फाटणार नाही तो आपोआप. येस येस बरोबर आहे, म्हणून थोडासा तो ठीक असतो ॲक्च्युली. येस सर. ओके. तुम्ही होलसेलला देता का? हां, होलसेलनी पण आहे आणि रिटेलनी रिटेलनी पण आहे. दोन्ही पण आहेत. हो हो. ओके, थँक्यू. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपलं नाव सांगा. राकेश विद्याधर चौधरी. तुम्ही ही डेअरी केव्हा आणि कशी चालू केली? आपण 26 जानेवारी 2003ला आपण डेअरी चालू केली. हां ही आज 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत डेअरीला. 24व चालू आहे. हां आणि त्याच्यानंतर आपला डेअरीचा हा बिझनेस आपला पॅकेजचा पहिला बिझनेस होता 2000 मध्ये.
पॅकेज म्हणजे पॅकिंगचा दुधाचा व्यवसाय होता. ओके, तुम्ही दूध पॅकिंग करून विकायचे? हां पहिले. हां, पहिले. पॅकिंगच्या याचं अमृतधारा म्हणून दूध यायचं. हां, ते विकता मला मनात माझ्या हे विचार आला का दुधामध्ये मला पडून ह्या स्वतःचा बिझनेस चालू करायचा हां. दूधचा. तो मी स्वतःचा चालू केला 2003ला आणि 2003पासून तो अद्याप पण चालू आहे. आणि त्याच्यानंतर मी तो कोल्हापूरला जाऊन श्रीखंड कसं बनवायचं, पनीर कसं बनवायचं, आम्रखंड कसं बनवायचं हे सगळं शिकून आलो. त्याच्यानंतर मी इथे आमच्या इथे दुधाचा धंदा बरेच जणांचा लोकांचा होता, ओके. बरेचसे लोकांना. पण त्याच्यातून मी त्या फाईट देऊन मी हा धंदा उभा केला. ओके. दादा, तुम्ही बिझनेस जेव्हा तुम्ही चालू केलात हा दुधाचा बिझनेस, त्याच्या आधी तुम्ही काय करत होतात? त्याच्या अगोदर 2000च्या अगोदर मी विक्रम रिक्षा चालवायचो. ओके, अलिबागमध्येच का? अलिबागमध्ये अलिबाग रिवर्स विक्रम रिक्षा चालवायचो. हां. विक्रम रिक्षा चालवत असताना मी हां. पॅकिंग दुधामध्ये सहभाग केला. पॅकिंग दूध माझा गोरेगावचं अमृतधारा म्हणून दूध यायचं. हां. त्या अमृतधारा पॅकिंगचं दूध विकता माझ्या ह्या मनात कल्पना आली. पॅकिंग दूध म्हणजे दुधाची पिशवी? हां, दुधाची पिशवी, हां, पॅकिंगचं दूध. हां, बरोबर. हे विकता मला लूज दुधाची हे आली का आपल्या लूज दुधाचा स्वतःचा बिझनेस आपण घडवायचा आणि तो पुढे न्यायचा. हा माझी कल्पना पहिल्यापासून होती. तर बरोबर. ती हा दादा, मग आता पण सांभाळतं दुकान तुमचं? आत्ता माझी दोन्ही मुलं हां. आहेत, ती सांभाळतात. हां. पण त्यांच्या सपोर्टिंगसाठी मी डेअरीमध्ये येत राहतो. तुम्ही येता का? हो, डेअरीमध्ये येत राहतो हां. आणि येतच राहणार ओके. त्यांना सपोर्टिंगसाठी. पण दोन्ही मुलं माझी डेअरी सांभाळतात छान. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमच्या जमेल तोपर्यंत तुम्ही येणारच. हो, तोपर्यंत मी येतच राहणार. आणि शेवटी त्यांना- बिझनेस तुम्ही उभा केलेला आहे. नाही नाही मग नक्की नाही. तुमचं मग तुमची मुलं आता व्यवस्थित सांभाळतात बिझनेस? दोन्ही मुलं आमची व्यवस्थित सांभाळतात. ओके. बायप्रोडक्टपासून काउंटरपासून सर्व सांभाळतात. सगळं व्यवस्थित सांभाळतात ना? व्यवस्थित सांभाळतात. मग तुम्हाला त्यांचा म्हणजे व्यवहार जमतो बरोबर? हो हो, व्यवहार एकदम व्यवस्थित जमतं आणि सगळं काय व्यवस्थित आहे. तर आता मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा. आणि यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला लस्सी तर यांची फेमस आहेच. तर मी तिन्ही पण लस्सी ट्राय केल्या. मँगो लस्सी, मलाई लस्सी आणि ड्रायफ्रूट लस्सी. लस्सी तर मला फार आवडली आणि लस्सी तर मला आवडतेच, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आवडीचा. पण चव खरंच मस्त आहे. लस्सीमध्ये थोडा पण कडवटपणा नाही आहे. काय वेळेस तुम्हाला लस्सीमध्ये असं वाटतं की थोडीशी कडू लस्सी आहे, पण ही लस्सी खरंच चांगली होती. म्हणजे मलाई पनीर पण खाल्ला, पेढा पण खाल्ला आणि पेढा तर अल्टिमेट होता. पनीर तर बोलूच नका, पनीर फारच मस्त होतं. छान वाटलं मला खायला. ओव्हरऑल मला सर्वच वस्तू आवडल्या. नाही आवडल्या असं काही नाही, त्यांच्याप्रमाणे त्यांनी बरोबर केलेले आहेत ते सर्व. आणि असं पण नाही की नवीन आहे आपलं डेअरी, जुनी डेअरीज आहे. तर तुम्ही पण या आणि नक्की लस्सीचा स्वाद घ्या. आणि जर पनीर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच पनीर इथून घेऊन जा. कंदीपेठे तर आहेच. चला तर भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा व्लॉग जर आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि या डेअरीला व्हिजिट द्यायला विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. बाय.